सिलिकॉन व्हॅलीतले आजचे जे नवीन ग्रोथ हॅक्स आहेत किंवा ते गुंतागुंतीचे बिझनेस मॉडेल्स किंवा महागडे नेटवर्किंग इव्हेंट्स ते जरा बाजूला ठेवा. अच्छा. कारण मी आज असं म्हटलं की एका अतिशय यशस्वी आणि वेगाने वाढणाऱ्या बिझनेस नेटवर्कचं रहस्य हे कोणत्या आधुनिक स्टार्टअप मॅन्युअलमध्ये नाहीये, तर ते थेट 12व्या शतकातल्या एका तत्वज्ञानात दळलंय. तर बापरे, हे नक्कीच कुतूहल जागृत करणार आहे. कारण कसंय, आपण नेहमी नाविन्य किंवा इनोव्हेशन हे भविष्यात किंवा आधुनिक तंत्रज्ञानातच शोधत असतो. हो, अगदी बरोबर. पण इथे आपण भूतकाळातल्या एका अत्यंत प्रगल्भ विचाराचा आजच्या आधुनिक व्यवसायासाठी कसा पद्धतशीर वापर केला जातोय याचा अभ्यास करणार आहोत. हो, आणि म्हणूनच या नवीन सखोल चर्चेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण VLVVN म्हणजे वीरशैव लिंगायत बिझनेस विजनरी नेटवर्क या संस्थेवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आपल्याकडे त्यांच्याविषयीची जी माहिती आहे, विशेषतः त्यांचं जे अतिशय व्यावसायिक प्रेझेंटेशन आहे, त्यातून आपण काही अत्यंत महत्त्वाचे धडे गिरवणार आहोत. नक्कीच, कारण आधुनिक जगात अशा प्रकारच्या इकोसिस्टमची कार्यपद्धती समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आपला मुख्य उद्देश हाच आहे की व्यवसाय वाढवण्यासाठी फक्त इकडे तिकडे बिझनेस कार्ड्स वाटण्यापलीकडे जाऊन या विशिष्ट समुदायाने त्यांच्या प्राचीन तत्वज्ञानाचा वापर करून एक आधुनिक इकोसिस्टम कशी तयार केलीये ते उलगडणे. खरं तर आजकाल प्रत्येकजण स्वतःला नेटवर्कर म्हणून घेतो, पण आपल्याकडे असलेल्या माहितीत एक गोष्ट स्पष्टपणे मांडली आहे की खरा आणि शाश्वत व्यवसाय हा केवळ वरवरच्या ओळखींवर चालत नाही. तिथे एक अतिशय सखोल विजन लागते. आणि म्हणूनच मला हा विषय खूप रंजक वाटतो. कारण मला नेहमी असं वाटायचं की नेटवर्किंग हा शब्द खूप तांत्रिक किंवा फक्त कॉर्पोरेट जगापुरता मर्यादित आहे. बरोबर. म्हणजे साधारणपणे व्यवसायात ओळखी आणि रेफरल्स मिळवणं हे अंधारात बाण मारण्यासारखंच असतं. आपण एखाद्या मोठ्या इव्हेंटमध्ये जातो, अनोळखी लोकांसोबत हस्तांदोलन करतो आणि आशा करतो की त्यातून काहीतरी बिझनेस मिळेल. अगदी तेच. पण ते काळ खरंच ग्राहकात बदलेल की कचऱ्याच्या डब्यात जाईल हे काहीच सांगता येत नाही. बघा, त्या अंधारात बाण मारण्याच्या पद्धतीलाच व्यावसायिक भाषेत अनस्ट्रक्चर्ड रेफरल्स म्हणतात, म्हणजे शिस्त नसलेली संदर्भ प्रणाली. अच्छा. आजच्या अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात हीच सर्वात मोठी डोकेदुखी आहे. आपल्याला अनेक लोक भेटतात, पण त्यांच्यावर आपल्या व्यवसाय सोपवण्याइतका विश्वास लगेच बसत नाही. हो, कारण वाढीच्या संधी सगळीकडे विखुरलेल्या असतात आणि त्यात कोणतीही सुसूत्रता नसते. म्हणूनच VLBVNने यावर उपाय म्हणून पडताळणी केलेल्या म्हणजे व्हेरिफाईड सदस्यांची एक भक्कम फळी तयार केली आहे. एक असं व्यासपीठ जिथे संदर्भ देणं आणि घेणं ही एक अत्यंत शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. पण इथेच मला एक मोठा प्रश्न पडतो. कोणता? म्हणजे जर नेटवर्क फक्त एका विशिष्ट समुदायासाठीच म्हणजे वीरशैव लिंगायत समुदायासाठी मर्यादित ठेवला, तर आपण याला फक्त आपल्याच लोकांची बाजू घेणं असं का म्हणू नये? बाहेरून बघणाऱ्याला हा एक क्लोज्ड बॉईज क्लब किंवा अतिशय संकुचित विचार वाटू शकतो. यामुळे तर व्यवसायाची वाढ मर्यादित व्हायला हवी ना? हा आक्षेप अगदी स्वाभाविक आहे. कोणत्याही क्लोज्ड कम्युनिटीकडे बघताना हा प्रश्न पडतोच. हो ना. आपण जगातील एक मोठा ग्राहक वर्ग नाकारत नाही आहोत का? पण आपण या मॉडेलच्या मुळाशी जाऊन इकॉनॉमिक्स ऑफ ट्रस्ट म्हणजेच विश्वासाचं अर्थशास्त्र समजून घेतलं पाहिजे. अच्छा, ते कसं? ही व्यवसायाची मर्यादा नसून एक अतिशय हुशार, हाय ट्रस्ट, लो फ्रिक्शन मायक्रो इकॉनॉमी तयार करण्याची रणनीती आहे. जेव्हा तुम्ही अनोळखी लोकांच्या मोठ्या गर्दीत काम करताना तिथे अकाउंटेबिलिटी नसते. बरोबर, तिथे सोशल अकाउंटेबिलिटी किंवा सामाजिक जबाबदारीचा पूर्ण अभाव असतो. म्हणजे जर मी एखाद्या अनोळखी व्यक्तीला किंवा कंपनीला व्यवसायाचं एखादं काम दिलं आणि त्याने ते खराब केलं, तर जास्तीत जास्त काय होईल? तुम्ही त्याला पुन्हा काम देणार नाही. अगदी बरोबर. तिथे त्याचं काही मोठं वैयक्तिक किंवा सामाजिक नुकसान होत नाही. नेमकं हेच. पण या विशिष्ट नेटवर्कमध्ये तसं होत नाही. समजा या कम्युनिटीमधील एका तरुण स्टार्टअप संस्थापकाने एका अनुभवी मॅन्युफॅक्चररला कच्च्या मालाची मोठी ऑर्डर दिली. इथे दोघांचीही पार्श्वभूमी समान आहे. जर त्या मॅन्युफॅक्चररने खराब माल दिला, पैशांची फसवणूक केली किंवा वेळेवर काम पूर्ण केलं नाही, तर त्याचे परिणाम केवळ त्या एका व्यवहारापुरते मर्यादित राहत नाहीत. म्हणजे ती माहिती त्या संपूर्ण नेटवर्कमध्ये आणि पर्यायाने समुदायात पसरते. हो, या संकल्पनेला अर्थशास्त्रामध्ये सोशल कॉस्ट ऑफ फेल्युअर म्हणतात. बापरे. म्हणजे इथे रेप्युटेशनल डॅमेज किंवा प्रतिष्ठेचं नुकसान हे केवळ व्यावसायिक पातळीवर होत नाही, तर सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवरही होऊ शकतं. अगदी बरोबर. जेव्हा लोक एकमेकांना वैयक्तिक पातळीवर ओळखतात,
त्यांच्यात एक जुनी सांस्कृतिक बांधिकी असते, तेव्हा पडताळणी केलेल्या सदस्यांमध्ये जबाबदारीची जाणीव खूप जास्त असते. खराब काम केल्यास केवळ एक ग्राहक जात नाही, तर समाजातील पत आणि विश्वासार्हता कायमची संपते. म्हणूनच अशा नेटवर्कमध्ये रेफरल्स अत्यंत उच्च दर्जाचे असतात. खरंच, ही यंत्रणा विचार करायला लावणारी आहे. म्हणजे पोलिसांसारखी भीती किंवा कायद्याचे कठोर नियम लादून गुणवत्ता राखण्यापेक्षा सामाजिक विश्वासाचा वापर करून गुणवत्ता राखली जाते. नक्कीच. पण हा जो विश्वास आहे तो काही एका रात्रीत किंवा केवळ एकाच जातीचे असल्यामुळे आपोआप तयार होत नाही. आणि इथेच आपण त्या 12व्या शतकातल्या तत्वज्ञानाकडे वळतो, ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला होता. हो, कारण माहितीच्या स्रोतांमध्ये स्पष्टपणे नमूद केलंय की VLBVN 2 मुख्य ऐतिहासिक आणि प्रेरणादायी तत्वांवर आधारलेला आहे: कायक आणि दासोह. अच्छा, ही दोन्ही तत्व केवळ धार्मिक उपदेश नाहीत, तर ती अत्यंत प्रगत आणि काळजाचा वेध घेणारी आर्थिक मॉडेल्स आहेत. म्हणजे जर मी हे बरोबर समजतेय, हां. तर कायक याचा अर्थ वर्क इज वर्शिप किंवा कामावरील निष्ठा असा दिलाय प्रेझेंटेशनमध्ये. हो. कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं आणि श्रमाची एक प्रतिष्ठा असते. पण याचा आजच्या आधुनिक व्यवसायाशी थेट काय संबंध जोडता येईल? कसंय, कायक हे केवळ शारीरिक कष्ट करण्यापुरतं मर्यादित नाही. ते उत्पादकतेला, नवोपक्रमशीलतेला आणि स्वावलंबनाला एका नैतिक कर्तव्याचा दर्जा देतं. म्हणजे तुम्ही फक्त स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा स्वतःचा बँक बॅलन्स वाढवण्यासाठी काम करत नाही. बरोबर. तर तुम्ही समाजाच्या अर्थव्यवस्थेत काहीतरी ठोस भर घालत असता. हे तत्व उद्योजकतेला प्रोत्साहन देतं. म्हणजे जर समाजातील प्रत्येक घटक उत्पादक असेल, तर तो समाज आर्थिकदृष्ट्या कधीच मागे पडू शकत नाही. अगदी बरोबर. हे समजण्यासारखं आहे. पण मला त्या दुसऱ्या तत्वाबद्दल जास्त उत्सुकता आहे. दासोह. हां, दासोह. याचा अर्थ सामाजिक जबाबदारी किंवा आपलं यश समुदायासोबत वाटून घेणं असं आहे. पण मला सांगा, आजच्या कॉर्पोरेट जगात जिथे एवढी गळेकापू स्पर्धा असते, हो. तिथे स्वतःचं यश आणि नफा इतरांसोबत वाटून घेणे हे अतिशय अव्यवहार्य किंवा आदर्शवादी वाटत नाही का? कोणी का स्वतःचा फायदा दुसऱ्याला देईल? वरवर पाहता ते तसंच वाटू शकतं, पण दासोह म्हणजे आपली संपत्ती किंवा बँक खात्यातील रक्कम फुकट वाटणं नव्हे. त्याचा खरा व्यावसायिक अर्थ हा सामूहिक वाढीला हातभार लावणं असा आहे. अच्छा, म्हणजे थोडक्यात जो स्वतः यशस्वी झाला आहे, ज्याने बाजारात आपला जम बसवला आहे, त्याने नव्याने येणाऱ्यांना वर येण्यासाठी मदत करणं, त्यांना व्यवसायातील खाचाखोचा समजावून सांगणं. एक मिनिट, मला इथे खूप छान उपमा सुचतेय. आपण तंत्रज्ञानाच्या जगात ओपन सोर्स कोड रिपॉझिटरी बघतो, जसं की लिनक्स. अरे वा, हो. तिथे जगभरातले डेव्हलपर्स स्वतःचा थोडा थोडा कोड मोफत देतात. ते त्यांचं दासोह आहे असं आपण म्हणू शकतो का? अगदी नक्कीच म्हणू शकतो. आणि या सामूहिक योगदानामुळे एक अत्यंत शक्तिशाली, सुरक्षित आणि मोफत ऑपरेटिंग सिस्टीम तयार होते, जिचा फायदा सर्वांनाच मिळतो. जर कुणी चुकीचा कोड टाकला तर कम्युनिटी तो नाकारते. हे काहीचं तसंच काम करतंय का? हा अत्यंत आधुनिक आणि अचूक संदर्भ आहे. याच ओपन सोर्स संकल्पनेप्रमाणे VLBVN मध्ये व्यावसायिक आपले अनुभव, आपले संपर्क आणि आपलं ज्ञान इतरांसोबत खुलेपणाने शेअर करतात. यातून संपूर्ण नेटवर्कची ताकद कैक पटीने वाढते. आजच्या आधुनिक कॉर्पोरेट जगाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर अनेक कंपन्या CSR म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नावाखाली काही उपक्रम राबवतात. हो, पण तिथे बऱ्याचदा टॅक्स वाचवण्याचा किंवा स्वतःची पब्लिक इमेज सुधारण्याचा हेतू असतो. त्यात एक प्रकारची कृत्रिमता असते. बरोबर, एक टार्गेट पूर्ण केल्यासारखं. पण या कायक आणि दासोहच्या संकल्पनेत हा त्यांच्या व्यवसायाच्या आणि जीवनशैलीच्या DNAचा अविभाज्य भाग आहे. अच्छा. व्यवसाय सुरू करण्यापासून ते तो मोठा करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर मी यशस्वी झालो तर माझ्या समाजातील इतर व्यावसायिकांना कसं यशस्वी करू शकेन हा विचार मुळापासून रुजलेला असतो. म्हणजे वैयक्तिक यशाला सामाजिक उत्कर्षाशी जोडणारा हा एक अत्यंत प्रभावी विचार आहे. हे तत्वज्ञान ऐकायला खूप छान आणि आदर्श वाटतं. पण मला सांगा, प्रत्यक्ष जमिनीवर हे कसं काम करतं? कारण शेवटी कोणत्याही व्यवसायाला टिकून राहण्यासाठी एक प्रत्यक्ष कार्यपद्धती लागते ना. दासोहच्या नावाखाली जर कोणी व्यवस्थाच नीट करत नसेल तर हे मॉडेल कोलमडून पडेल. त्यासाठीच त्यांनी या तत्वज्ञानाला केवळ कागदावर न ठेवता एका प्रत्यक्ष आणि मोजता येण्यासारख्या कृती आराखड्यात बसवला आहे, ज्याला ते समृद्ध लिंगायत असा दृष्टिकोन म्हणतात. समृद्ध लिंगायत. हो, ही केवळ एक ओळख नसून एक सर्वांगीण विकासाची संकल्पना आहे. यात शिक्षण, ज्ञानविकास आणि विशेषतः
MSME म्हणजेच लघु व मध्यम उद्योगांची वाढ यावर मोठा भर दिला जातो. लघु उद्योगांबद्दल आपण बोललो, पण भारतातल्या बऱ्याच छोट्या व्यवसायांचा मोठा प्रॉब्लेम हा असतो की त्यांच्याकडे चांगलं प्रॉडक्ट असतं. पण मार्केटपर्यंत कसे पोचायचं ते माहीत नसतं. अगदी तेच. मोठ्या कॉर्पोरेट क्लायंट्सना कसं पिच करायचं हे त्यांना माहीत नसतं. आणि म्हणूनच या नेटवर्कमध्ये केवळ ओळखी करून दिल्या जात नाहीत, तर कॅपॅसिटी बिल्डिंगवर म्हणजे क्षमता वाढवण्यावर भर दिला जातो. अच्छा. उदाहरणार्थ, एखाद्या छोट्या उत्पादकाला जर मोठ्या कंपनीकडे टेंडर भरायचं असेल, तर नेटवर्कमधील एखादा अनुभवी CA किंवा आर्थिक सल्लागार त्याला ती पूर्ण कायदेशीर प्रक्रिया समजून सांगतो. म्हणजे ही केवळ एक रेफरल देण्यापुरती मर्यादित गोष्ट नाहीये. अजिबात नाही. ही प्रत्यक्षात व्यवसायाचा दर्जा सुधारण्याची प्रक्रिया आहे. त्या समृद्ध लिंगायत या दृष्टिकोनात स्किल टू बिझनेस पाईपलाईन असा एक शब्दप्रयोग मला प्रेझेंटेशनच्या माहितीत दिसला. याचा अर्थ काय? म्हणजे हे फक्त प्रस्थापित उद्योजकांसाठीच आहे का? म्हणजे त्यांचं टार्गेट ऑडियन्स पाहिलात तर ते अजिबात इलीट क्लब वाटत नाही. त्यात तळागाळातून वर आलेले छोटे उद्योजक आहेत, डॉक्टर आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवीन कल्पना घेऊन येणारे स्टार्टअप चालवणारे तरुण आहेत. बरोबर. महिला सक्षमीकरण हा यातला एक अतिशय कळीचा मुद्दा आहे. ही स्किल टू बिझनेस पाईपलाईन एका इन्क्युबेटरसारखं काम करते. म्हणजे एखाद्या तरुणाकडे किंवा महिलेकडे केवळ एक स्किल असेल तर त्याला त्यातून प्रत्यक्ष व्यवसाय कसा उभा करायचा यासाठी मदत केली जाते. हो, आवश्यक ते सर्व मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष मदत दिली जाते. आणि त्यांची ही सर्व प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि टप्प्याटप्प्याने जाणारी आहे. म्हणजे जसे की अगदी सुरुवातीला नेटवर्कमध्ये अधिकृतपणे नोंदणी करणे, मग स्वतःचे एक सविस्तर व्यावसायिक प्रोफाईल तयार करणे जेणेकरून इतरांना तुमच्या व्यवसायाची अचूक माहिती मिळेल, आणि त्यानंतर प्रत्यक्ष बैठका आणि इव्हेंट्समध्ये भाग घेणे, आणि मग एकमेकांना व्यवसायाचे खात्रीशीर रेफरल्स देणे. या प्रक्रियेतील पारदर्शकता त्यांच्या संवाद साधण्याच्या पद्धतीतूनही दिसून येते. कसं काय? माहितीच्या स्रोतांमध्ये एक गोष्ट प्रखर्षाने जाणवते, ती म्हणजे त्यांनी त्यांच्या अधिकृत डॉक्युमेंट्सवर त्यांचा संपर्क क्रमांक म्हणजे 8554065898 आणि vlbvnetwork@gmail.com हा ईमेल अत्यंत स्पष्टपणे दिलेला आहे. हां, ही वरवर पाहता एक छोटी गोष्ट वाटते, पण अशा क्लोज कम्युनिटी असलेल्या अनेक नेटवर्क्समध्ये अशी माहिती सहसा लपवून ठेवली जाते. किंवा फक्त इन्व्हाइट ओनली प्रवेश दिला जातो. यातून त्यांचा ओपन संवाद प्रस्थापित करण्याचा हेतू दिसतो. मला आता या संपूर्ण प्रवासाचे अंतिम ध्येय काय आहे यावर यायचंय. आपण पाहिलं की रोजच्या मीटिंग्स होतात, रेफरन्स दिले जातात, नवीन तरुणांना जोडलं जातं, पण या सर्वांच्या पलीकडे जाऊन भविष्यात ते नक्की काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत? त्यांचं अंतिम ध्येय आंतरपिढीगत संपत्ती म्हणजेच इंटरजनरेशनल वेल्थ आणि सामुदायिक भांडवल तयार करणं हे आहे. बापरे, म्हणजे त्यांना एक अशी अर्थव्यवस्था बळकट करायची आहे जी पूर्णपणे स्वयंपूर्ण असेल. हो, जिथे त्यांना बाह्य घटकांवर कमीत कमी अवलंबून राहावं लागेल. आंतरपिढीगत संपत्ती हा विचार खूप खोल आहे, कारण आजच्या काळात आपण सहसा फक्त पुढच्या क्वार्टरचे टार्गेट्स किंवा जास्तीत जास्त पुढच्या 2 वर्षांच्या नफ्यापलीकडे फारसा विचार करत नाही. आधुनिक कॉर्पोरेट जगात तोच सर्वात मोठा अडथळा आहे. शॉर्ट टर्म गेन्स किंवा तात्काळ फायद्यासाठी लोक अनेकदा दीर्घकालीन विश्वासाचा बळी देतात. पण जेव्हा तुम्ही सामुदायिक भांडवल उभं करता, तेव्हा तुम्ही केवळ स्वतःची तिजोरी भरत नसता, तर तुम्ही येणाऱ्या नवीन पिढ्यांसाठी एक भक्कम व्यवस्था तयार करता. म्हणजे त्यांना पुन्हा शून्यापासून संघर्ष करावा लागत नाही. अगदी बरोबर. हेच त्यांचं खऱ्या अर्थाने व्हॅल्यूज बेस्ड लीडरशिप आहे. त्यांची ग्रो विथ कम्युनिटी ही टॅगलाईन मला तर खऱ्या अर्थाने समजतेय. हो. आजकालच्या जगात जिथे इतरांना मागे टाकून पुढे जाण्याची किंवा दुसऱ्याचं नुकसान करून आपला फायदा करून घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागलीय, तिथे ही टॅगलाईन खूप आश्वासक वाटते. व्यवस्थापनशास्त्रामध्ये यालाच खऱ्या अर्थाने सस्टेनेबल सक्सेस म्हटलं जातं, जिथे तुमचं यश हे तुम्ही इतरांना किती यशस्वी करता यावर अवलंबून असतं. म्हणजे एकाकी झाडासारखं वाढण्यापेक्षा सर्वांनी मिळून एक मजबूत जंगल तयार करण्यासारखं आहे. अगदी अचूक उपमा दिलीत तुम्ही. एकाकी राहून मिळवलेलं यश मंदीच्या एका धक्क्यात कोसळू शकतं, पण जेव्हा तुम्ही एक पूर्ण इकोसिस्टीम तयार करता, तेव्हा तुमची स्वतःची वाढ अधिक सुरक्षित असते. आपण आजच्या या सखोल चर्चेचा अगदी शेवटकडे आलो आहोत. जर आपण या संपूर्ण माहितीचा सारांश काढायचा ठरवला तर एक गोष्ट अगदी स्फटिकासारखी स्पष्ट होते, ती म्हणजे VLBVN हे केवळ बिझनेस कार्ड्सची देवाणघेवाण करणारं एक यांत्रिक व्यासपीठ नक्कीच नाहीये. ती एक विचारधारा आहे, आणि कायिक आणि दासोह या अत्यंत प्रगल्भ मूल्यांवर आधारलेली ही विचारधारा व्यवसाय, नैतिकता आणि समाज यांना एका समान धाग्यात गुंफते.
हो, हे सिद्ध करतं की पारंपरिक मूल्य आणि आधुनिक व्यवसाय पद्धती या एकमेकांच्या विरोधात नसून त्या अधिक प्रभावीपणे एकत्र काम करू शकतात. आपण सुरुवातीला बघितलं होतं ना, अंधारात बाण मारण्यासारखं नेटवर्किंग आणि अनोळखी लोकांच्या गर्दीत हरवून जाणं. त्या कुचकामी गोष्टींना फाटा देऊन सामाजिक विश्वासावर आधारलेला हा एक अत्यंत आधुनिक मार्ग त्यांनी आपल्यासमोर ठेवलाय. नक्कीच. आणि जाता जाता आपल्या सर्व ऐकणाऱ्यांसाठी एका वेगळ्या बाजूने विचार करूया. आज आपण एका समुदायाच्या नेटवर्किंग मॉडेलबद्दल बोललो, जिथे मानवी संबंध आणि विश्वास यावर सर्व काही अवलंबून आहे. पण भविष्यात जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्समुळे माणसांमधला प्रत्यक्ष संपर्क कमी होत जाईल, तेव्हा व्यवसायातील अनेक निर्णय मशीन स्वतः घेऊ लागतील. हा अत्यंत महत्त्वाचा विचार आहे. हो ना, तेव्हा काय होईल? तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी ते विश्वास निर्माण करू शकत नाही आणि माणसाच्या नैतिकतेची जागा घेऊ शकत नाही. आणि म्हणूनच आपण सर्वांनीच यावर विचार करायला हवा की जसं जसं आपण डिजिटल युगात अधिक खोलवर जाऊ तसतशी फक्त तांत्रिक कौशल्यांपेक्षा माणसावरचा विश्वास आणि एकमेकांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती हीच व्यवसायातील सर्वात दुर्मिळ करन्सी ठरेल का? नक्कीच. आपल्या आजूबाजूला अशी कोणती जुनी मूल्य किंवा परंपरा आहेत ज्यांना आपण सध्या कालबाह्य म्हणून दुर्लक्ष करत आहोत, पण ज्या भविष्यात आपल्याला या अतिकृत्रिम जगात खऱ्या अर्थानं तग धरून राहायला मदत करू शकतील? यावर आपण सर्वांनी नक्की विचार करायला हवा.